आहे की आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये यावं, या आपलं स्वागत असेल। पंचांचा कंदील या ठिकाणी दाखवला जातोय। पहिला चेंडू या सामन्यातील शॉट ऑफ लेंथ, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय। एक धाव मिळाली आहे। आपण पाहतोय क्रिकेटची एक दर्जेदार स्पर्धा, अनेक स्पर्धा वर्षभरामध्ये या मैदानावर होत असतात आणि या मैदानाची खासियत रायगडचे भाग्य विधाते दिवंगत दिबा पाटील साहेबांनी उभी केलेली ही नगरी आणि या नगरीमध्ये उपस्थित रसिक मायबापांचं आणि मान्यवरांचं खेळाडूंचं समालोचन कक्षाच्या वतीने आम्ही परत एकदा स्वागत करतोय। यावेळेस मोठा फटका होणार का झेल, आणि या झेल टिपला जातोय आणि खेळ आपण पाहतोय आदरणीय श्री रवींद्रजी काळूराम भगत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, जे 2021 आणि 22च्या केजीएन साठी ज्यांना 4 दिवस ब्रेकफास्ट अर्थातच नाश्त्याची व्यवस्था केली होती त्यांचं शुभागमन झालंय। त्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आदरणीय श्री विनोदजी गोवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। एकापेक्षा एक सरस कामोठ्यामधील व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात। यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय। प्रवीण ऑन स्ट्राइक वर होता आणि त्याला फील्ड केलंय रोशन, ज्यांना मागच्या 2 वर्षामध्ये कामोठे क्रिकेटचं नाव रोशन केलंय आणि कालच्या दिवसामध्ये देखील या खेळाडूनं हे मैदान गाजवलंय। चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर अतिशय शांतता, मात्र मैदानावर उतरल्यानंतर ती शांतता तो मोडणारा हा खेळाडू रोशन। यावेळेस दर्जेदार क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट ज्याला म्हणता येईल, केवळ क्रिकेट खेळताना आपण चौकार षटकार याच्याकडे कल न ठेवता त्या चौकार आणि षटकारांसमेत जर एकेरी आणि दुहेरी धावांकडे जरी लक्ष दिलं तरी चांगल्या पद्धतीने आपण धावफलक हलतं ठेवू शकतो। आणि यावेळेस मात्र पुढचा चेंडू पाहतोय, चांगली गती, अतिशय वेगवान चेंडू। प्रत्येक क्षण ज्या पद्धतीने प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या कोदणामध्ये टिपला जातोय, त्यांच्या समवेत आदरणीय श्री सचिन नांगरे सर देखील त्यांच्या कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये प्रत्येक क्षणाला टिपतायत। खूप खूप धन्यवाद, आभार। शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय आणि दरम्यान एक धाव मिळतीये। पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा दिला जातोय। मी खास करून धन्यवाद देईन परेश म्हात्रे आणि सुलक्षण भोईर यांना की इतक्या पावसामध्ये आपण पंचांची भूमिका निभवत आहात आणि जीवन भेंडे देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। खरं तर या ठिकाणी पंच जे आपण पाहतोय त्यांचा एक क्रिकेटचा काळ खूप मोठा राहिलाय। मग जीवन भेंडे असतील जे आताच्या घडीला चांगल्या पद्धतीने क्रिकेट सुरू आहे, सुलक्षण भोईर या दादाची जर आपण गोलंदाजी पाहिली तर अबाव 40+ नंतर देखील या गोलंदाजानं ती किमिया साधली आहे आणि परेश तर निश्चितपणे अजूनही क्रिकेट खेळतोय। नवीन गोलंदाज सचिन पाटील। मी सातत्याने म्हणतो की वयाचं आणि क्रिकेटचं फारसं काही संबंध नाहीये। अगदी लहानपणापासून आपल्या पाळण्यामध्ये येणारं पहिलं गिफ्ट प्लास्टिकचा बॉल, प्लास्टिकची बॅट, तेव्हापासून जे आपलं नातं क्रिकेटशी जोडलंय ते माणसाचं मरेपर्यंत तुटत नाहीये। कारण क्रिकेट एक असा खेळ आहे जो सर्व जातींना, सर्व धर्मांना, सर्व पंथांना जोडतो। त्यातून आनंदही मिळतो, उत्साहही मिळतो आणि एक वेगळी प्रेरणा देखील मिळते आणि म्हणूनच क्रिकेट हा सगळ्यात वेगळा खेळ म्हणून संबोधला जातो। चांगला चेंडू, सचिन पाटील याच्या हातातून पडलेला पहिला निर्धाव चेंडू।
यावेळेस मोठा फटका, डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. खबर असेल सर्व संपूर्ण स्पर्धकांना, या आजच्या दिवसामध्ये शौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आदरणीय श्री रामदासजी गोवारी साहेबांच्या वतीनं लावलंय. तर पाहूया या हॅट्रिक कोण घेणार. विकेट हॅट्रिक असेल, चौकार, षटकार. प्रेक्षक राजा तुमच्या बॅटची कमाल आणि तुमच्या गोलंदाजीची धमाल बघायला आलेत. तर तुम्ही कराल कमाल तर निश्चितपणे प्रेक्षक होतील मैदानावर धमाल. दरम्यान शॉट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न, जेल खाली स्वतः सचिन पाटील. यावेळेस चूक नाहीये. पहिला आणि दुसरा धक्का लागतोय बाटान संघाला. यानं विकेट प्राप्त केली आहे. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आक्रमण चढवलं. तिसरा चेंडू सिंगल आणि चौथ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला माघारी धाडलं. हे या गोलंदाजीचं समीकरण या षटकातील आपण पाहतोय. धावसंख्या टोटल आतापर्यंत जर पाहिली तर 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, चांगला लेंथवर टाकलेला चेंडू. एक धाव मिळतीये. एका धावेनं संघ पुढे जातोय. 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र संपलाय. 12 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये एका षटकारासहित आल्या 8. अशा 2 षटकानंतर 12 धावा धाव फलकावर लागल्यात. नवीन गोलंदाज वापरला जाईल. मागच्या सामन्यामध्ये धावा आल्या, पहिल्या सामन्यामध्ये धावा नव्हत्या. चालू सामन्यामध्ये परत धावांचा ग्राफ उतरलाय. सध्याच्या घडीला पाणी देखील थांबलंय. तेव्हा प्रेक्षक राजा निश्चितपणे मोठ्या फटक्यांची वाट पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जेल खाली सचिन पाटील, सुरक्षित हात. आणि यावेळेस मात्र बातान संघाला आणखी एक धक्का लागलाय.
काल जर आपण पाहिलं तर संबंध जगावर तिरंगाची लहर, भारतीय ध्वज प्रत्येक गलोगली घरावर प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये फडकवला गेला. मात्र सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटेल, दरम्यान मोठा फटका आहे, एलिव्हेशन कमी पडलंय, जेल खाली क्षेत्ररक्षक मात्र जेल सुटला जातोय. क्रिकेटच्या खेळातील दर्जेदार खेळाडू बारक्या कांबळे, यावेळेस बारक्यावर प्रतिहल्ला चढवला जातोय. जेल खाली साहिल, यावेळेस मात्र चूक नाहीये आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये मागच्या चेंडूवर आपण पाहिलं एक जेल सुटला, मात्र परत मात्र ती चूक झाली नाहीये. आणखी एक धक्का लागतोय बाटाण संघाला. यावेळेस चांगला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या वतीनं. 1+1 अशा 2 धावा, 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. धावांवर पूर्णपणे ब्रेक लावलाय. यावेळेस परत एकदा चेंडूचा इनसाइड एज लागलाय आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळतीये. बाटाण संघ यावेळेस मात्र खूप मोठ्या आशा, अपेक्षा आणि आत्मविश्वासानं आलाय, परंतु थोडासा आत्मविश्वास या मैदानावर कमी पडलाय. कामोठे संघाला मात्र घरच्या मैदानाचा अभ्यास आणि या अभ्यासाच्या मैदानावर मात्र आणखी एक धक्का. बाटाण संघाला बॅकफुटवर पुश केलंय. यावेळेस वन शॉट, षटक संपल्याचा निर्वाला येतोय. खर तर अतिशय सुंदर सुंदर अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण पाहतोय शिवसेना कामोठेच्या वतीनंच एक प्रकारे आपण म्हणूया की वातावरण जरी भगवं नसलं तरी भगवं वादळ प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये आहे. आणि तेच वादळ या क्रिकेटच्या मैदानावर घोंगावतोय. थोरा मोठ्याने दिलेले विचार राष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जात असतात, परंतु आत्ताच्या घडीला त्या विचारांची कुठेतरी राख रांगोळी आपण समाजामध्ये केली याची शोकांतिका निश्चित वाटते. आम्हाला राम आठवतो रामनवमीला, भीम आठवतो भीम जयंतीला, शिवराय आठवतात आम्हाला शिवजयंतीला, माझा महाराष्ट्र आठवतो महाराष्ट्र दिनाला आणि माझा राष्ट्र आठवतो फक्त स्वातंत्र्य दिनाला. ही शोकांतिका आहे राष्ट्राची. कुठेतरी याचा विचार प्रत्येक माणसानं करायला हवा. त्या दिवसापुरती त्या क्रांतिकारांना दिलेलं जे महत्व आहे, जर ते दररोज प्रत्येकाच्या आचरणात आलं तर राष्ट्र प्रगतीच्या दिशेनं जायला वेळ लागणार नाहीये. चांगला चेंडू आणि परत एकदा मुसळधार आणि कोसळधार पावसाच्या सरी मात्र कोसळू लागल्यात.
आता मात्र फलंदाजी करणं तितकंसं काही सोपं जाणार नाहीये, कारण पडत्या पावसामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या कॉन्क्रीटची विकेट असेल आणि रबर बॉल असेल तर तो आणखी वेगानं निघून जातो. तर त्यावेळेस काय हवं? संयमा समवेत चेंडूवर नजर आहे का फलंदाजाकडे? पहा, यावेळेस मात्र तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि फलंदाज बाद रोशन याची चमकदार कामगिरी कालच्या दिवसातही आजच्या दिवसातही. परंतु तुम्हाला संकटांना सांगावं लागेल, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत शर्यतीच्या त्या रांगेतून आपण निघू नये. लढत राहावं, प्रयत्न करत राहावं, तेव्हाच कुठेतरी फळ मिळतं. लहानपणी शाळेमध्ये एक सुंदर वाक्य फळ्यावर लिहिलं जायचं. ते आजही वाक्य कदाचित त्यावेळेस त्या वाक्याची आपण विद्यार्थी म्हणून चेष्टा करायचो, परंतु जसं जसं आपलं वय वाढत गेलं, आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल येत राहिलं, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळायला लागला. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गले, हे ते सुंदर वाक्य प्रत्येक शाळेमध्ये लिहिलं असायचं. प्रयत्न करत राहा, यश एक ना एक दिवस तुमच्या समवेत असेल. यावेळेस पहा, रोशन अगदीच सलग रनआउट आणि रनआउट करतोय. चांगली गोलंदाजी आहे. पूर्णपणे बांधून ठेवलं भाताण संघाला. स्वप्न होती भाताण संघाची, परंतु एका बाजूला स्वप्न थोडीशी भंगली आहेत. परंतु इथून भाताण संघाला कमबॅक करावं लागेल. समोरचा संघ जर आपल्याला रोखू शकतो तर आपण का नाही, तो करू शकतो तर आपण का नाही, ही जिद्द आपल्या मनामध्ये असायला हवी. कारण संघर्ष जितका मोठा असतो, विजयही तितकाच मोठा आपल्याला मिळतो. परिस्थिती कशीही असू द्या, परिस्थितीवर मात करणाऱ्यांनीच इतिहास लिहिलाय आणि तुमच्या आमच्या सारख्याने तो इतिहास वाचलाय. म्हणून आपण इतिहास वाचायचं की आपण इतिहास लिहायचं, हे मात्र तुमचं तुम्ही ठरवा. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या आपण पाहतोय टोटल 21 धावांचं टार्गेट. दरम्यान स्पर्धेला भेट आणि शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय श्री रवींद्रजी काळूराम पाटील साहेबांचं भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या ठिकाणी सन्मान आदरणीय श्री विनोदजी गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मी विनंती करेन गोवारी साहेबांना की आपण भगत साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करावा. सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आहे आपण करत असलेल्या कार्याचा, सन्मान आहे आपल्या गोड व्यक्तिमत्वाचा आणि सन्मान आहे आजच्या या प्रतियोगितेच्या उपस्थितीचा. एकदा जोरदार टाळ्याने आपण भगत साहेबांचं स्वागत करूयात. मी विनंती करेन पुढचा सामना KDH वाघिलवाडा आणि गावदेवी न्हावा. क्या बात है, येणारा एक जबरदस्त मुकाबला, एक चांगला सामना पाहायला मिळेल. वाघिलवाडा आणि गावदेवी न्हावा या दोन संघादरम्यान होणारा एक लढत, एक युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी कुरुक्षेत्र दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नगरीमध्ये सध्या युद्धामध्ये भाताण संघानं हत्यारं टाकली आहेत, परंतु ती हत्यारं भाताण संघाच्या खेळाडूंना उचलावी लागतील. परत एकदा प्रतिस्पर्धी संघाला चित करायचं असेल तर त्या आव्हानांना सामोरे जावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण संघर्ष केल्याशिवाय विजयाच्या वाटा आपल्याला दिसत नाहीयेत. तर विजय थोडासा लांब आहे, परंतु संघर्ष जर तुमचा महान असेल तर मात्र विजय देखील तुम्हाला दूर ठेवू शकत नाहीये. चलूया मैदानाच्या दिशेनं. 24 चेंडू, टार्गेट आहे 21 धावांचं. चला, वाघिलवाडा आणि न्हावा दोन्ही संघांना विनंती आहे, माफ करा, न्हावा संघानं माघारी घेतली आहे. तर वाघिलवाडा संघासमवेत विचुंबे संघ येतोय. तर
दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला विचुंबे संघ या. वाघिलवाडा आपणास ही विनंती आहे. 24 चेंडू मध्ये 21 धावा डिपेंड एक आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये बऱ्याचदा अशी उलटफेर आपण पाहिली आहेत. आज तसा उलटफेर या ठिकाणी होईल का? घरच्या मैदानावर कामोठे संघाला पराभूत करील का भाताण संघ? जो भाताण संघ मुंबई पुणे एक्सप्रेसवर राहतो आणि अगदीच तितक्या लांबून तो पल्ला कापून या ठिकाणी आलाय. इतक्या पावसामध्ये खास करून भाताण संघाचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक झालं पाहिजेत. कारण पावसाच्या सरी सकाळपासून कोसळत आहेत आणि त्या कोसळणाऱ्या पावसामध्ये भाताण संघ एक मोठं लक्ष पार करून या ठिकाणी आलाय. स्पर्धा कशी असू द्या, खेळ कसा असू द्या, परंतु तुम्ही दाखवलेल्या खेळाडू वृत्तीबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. दरम्यान चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पळून एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अगदी चारी दिशा पावसानं अगदी रोखून धरल्या आहेत. सगळ्या बाजूला या वर्षी आपण पाहिलं तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळतोय. आणि काही ठिकाणी सुशांत सर आपण विचार केला तर पाऊस कमी झालाय, परंतु सूर्याचं दर्शन फार यावर्षी कमी झाले पावसाळ्याच्या सीझन मध्ये. पहा मैदानावर मात्र खेळाचं दर्शन होते. दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय चाणक्य बुद्धी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा बारक्या कांबळे. कामोठे क्रिकेटची आण बाण आणि शान. यावेळेस टप्प्याचा चेंडू एक धाव पळून काढली आहे. बारक्या कांबळे अप्पर कट मधून देखील षटकार मारतो, एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारतो आणि खास करून त्याचा पॅडल स्वीप मधून निघणारा जो षटकार आहे तो बघण्यासारखा आहे. तसा एखादा फटका प्रेक्षकांना मोहित करून जाईल का? यावेळेस अतिशय वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय हा गोलंदाज. 21 धावांचं टार्गेट आहे. बॅक टू बॅक दुसरा सलग निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय. धावसंख्या पहा अगदी जशास तसे उत्तर दिलंय. म्हणजे भाताण संघाला रोखून धरलं होतं. निकू गोवार या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या आणि प्रवीण याची जर गोलंदाजी पाहिली तर प्रवीण यानं 5 धावा खर्च केल्या आहेत. परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये भाताण संघाचं चित्र बदलवून टाकलं होतं सचिन पाटील, बारक्या कांबळे आणि रोशन या गोलंदाजानं. आता तशीच काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? कारण 18 चेंडू मध्ये हव्या आहेत 16 धावा. चला मैदानाच्या दिशेनं जाऊया. 18 चेंडू 16 धावांचं लक्ष. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहतोय 11 खेळाडूंचा ताफा मैदानामध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या एकीसाठी, नेकीसाठी आणि आपल्या संघाच्या विजयासाठी धडपडत आहेत. यावेळेस चांगला फटका तडाखा दिलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. कणकणी त्याचा षटकार.
अवधूतजी गुप्ते यांचं सुंदर असं गीत या ठिकाणी आपल्याला ऐकवलं गेलं शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी. चांगली गोलंदाजी, पाऊस पडतोय हा चिंतेचा विषय राहील कामोठे संघाला. जर चांगली गोलंदाजी झाली तर सामना एक मजबूत पाहायला मिळेल. यावेळेस पुल आणि सक्सेसफुल होता होता राहिलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. विचुंबे संघाला विनंती आहे, चला नाणेफेकी सिटी या. विचुंबे संघाचा संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कुठलाही विलंब नका लावू, कारण आपण पाहतोय आत्ताच्या घडीला घड्याळाचे काटे आता मात्र टिकटिक करू लागले आहेत. 1:47 आणि आत्ताच्या घडीला सामने संपवायचे आहेत आपल्याला. षटक संपलं जातं या दुसरं. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण जर पाहिली तर धावा झालेल्या आहेत 16. उर्वरित 12 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष्य. लक्ष छोटं आहे आणि या भाताण संघासाठी मात्र संघर्ष फार मोठा आहे. विजय फार लांब आहे. विजयाची माळा आपल्या दिशेने जर खेचून आणायची असेल तर भाताण संघाच्या गोलंदाजांना आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी करावी लागेल. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 2 आणि 1 धाव शिल्लक ठेवावी लागेल. पाच धावा डिपेंड करायच्या आहेत. 5 धावा डिपेंड करायच्या आहेत. भाताण संघाचे खेळाडू मात्र उभा आहे मैदानावर कामोठे संघाचा खेळाडू संजय म्हात्रे आणि बारक्या कांबळे. चालू सामन्यामध्ये अजूनही बारक्याच्या बॅट मधून आलेला मोठा फटका, ज्याची वाट त्याचे चाहते पाहत आहेत. व्यासपीठ जरी आपण पाहिलं, जरी भगवं असलं, शिवसैनिकांचं असलं किंवा एखाद्या सामाजिक विकास मंडळाचं असलं, तरी या व्यासपीठाला कामोठे विभागातील सर्व राजकीय पक्षातील आणि सर्व सामाजिक क्षेत्रातील माणसांची खास उपस्थिती. का तर व्यक्तिमत्व राजकीय विचारांच्या पलीकडे देखील समाजाशी एकनिष्ठ होऊन काम करते आणि म्हणून अशा समाजातील माणसाला अर्थातच रामजादादा गोवारी यांना या ठिकाणी पाठबळ मिळतंय. आणि हे चित्र आम्ही आज नाही तर कामोठे जुई नौपाडा KGN मध्ये देखील पाहिलंय. कारण या गावाची, या भागाची आणि या तिन्ही गावांची खास ओळख ज्यावेळेस आपण राजकीय चपला बाहेर काढून एका मंचकावर येतो आणि 3 गावांची एक स्पर्धा नियोजित करतो तेव्हा कुठेतरी